वहिनी आलोच. म्हणजे सर कुठे गेले काय माहित. वहिनी यू लुकिंग डिफरंट. ओ माय गॉड. यू लुकिंग हँडसम. चौथा 6. काही गंमत नाही. आजकालच्या खेळात काही गंमतच राहिलेलं आहे. कुणी उठतं कुणी 6 मारतं, त्याला काय अर्थ आहे का? मग अरे आमच्या काळी काय मजा होती. सभ्य माणसांचा खेळ. 60 षटकांची इनिंग असायची. प्रत्येक बॉल प्रत्येक प्रेक्षक उत्सुकतेनं बघायचा. आता ती मजाच नाही रे, मजाच नाही आता. अरे आता तुम्हाला थांबायला वेळच नाही. मग सगळे झटपट पाहिजे. 20-20 म्हणजे कुठेही कशी बॅट फिरवली तरी चालते. आता फिरवली तशी. अरे आमच्या वेळेला असं कोणी खेळलं असतं ना, तर हा काय क्रिकेट खेळतोय का स्टेडियम झाडतोय असं म्हणले असते. आजोबा हीच तर बदललेल्या क्रिकेटची मजा आहे. सध्याचा क्रिकेट ना म्हणजे टेक्नॉलॉजी सारखं फास्ट झालंय. करेक्ट. मॅच कधी सुरू होते आणि कधी संपते हेच कळत नाही. म्हणजे प्रत्येक बॉलची एक वेगळी मजा असते. आजोबा हा दुसरा ग्लास आहे ना तुमचा कोल्ड्रिंकचा? ए तू का चर्चेचा भंग करू गो? रंगात आली ती चर्चा, लगेच गुगले टाकलास तू. तुला काय वाटलं स्टंप उघडे ठेवलेत मी? नाही, तुम्हाला क्लीन बोल्ड करणं शक्यच नाही आजोबा. पण आजोबा नंतर तुम्हाला खोकला होतो ना, म्हणून म्हटलं बस झाला आता हा शेवटचा ग्लास प्या ना. काय होत नाही रे, काय मस्त एन्जॉय करतो आम्ही. तू म्हणजे त्या शुभ्रा आसवरी सारखं वागू नको. सांगतो आधीच. हे घे, हे बघ, ही एक आहे आणि ही दुसरी चटणी. खरं तर या चटण्या बाबांसाठीच केल्या होत्या मी. आता त्यांच्यापर्यंत कशा पोचवायच्या कळत नाही मला. तू घेऊन जा त्यांना. होय. अगं तू तूप देणार होतेस ना दत्ताजींसाठी? हो, मी मधुला कढवून ठेवायला सांगितलं होतं. मी पटकन घेऊन येते. लगेच आले. शुभ्रा, उद्या आमची अॅनिव्हर्सरी आहे. दत्ताजींची आणि आसावरीची भेट घडवून आणायला उद्याचा दिवस बेस्ट आहे. आणि मलाही असं झालंय ना, कधी एकदा भेटतो दत्ताजींना. आजोबांनाही सांगावं लागेलच. त्यांना तरी किती दिवस आपण तुम्ही सिमल्यात आहात हे सांगणार आहोत. खरं काहीतरी सांगावं लागणारच ना त्यांना. खूप आठवण येते हो त्यांनाही तुमची. हो, आता भेट झाल्यावर आम्ही सिमल्याहून परत आलो असंच सांगावं लागणार. आपण लाख सांगू पण लाईनचं खूप टेन्शन येत आहे. त्या आजोबांची खोटं नाही बोलू शकणार. म्हणजे खरं तर त्या आजोबांची खोटं बोलणारच नाहीत. तिला बोलावं तर लागेल, दुसरा पर्याय नाहीये तिच्याकडे. सर समजवा ना तुम्ही आईंना. त्यांना सांगा की हे आपण आजोबांसाठी केलंय. त्यांना कळलं तर धक्का बसेल त्यांना. मी सांगतो तिला. शुभ्रा, खास बाबांसाठी करून घेतलं होतं. हो, बरं निघू मी आता. मी सोडू का तुला घरापर्यंत? नाही, मी जाईन ना. कळवते पोचल्यावर. बाय बाय. बाय. मी नमस्कार करते तुम्हाला. अगं कशाला. सुखी राहा बाळा. सुखी राहा. चला येते. बाय बाय. नीट जा. हो, सांभाळून ग बाळा. दत्ता, तो कारखानी जो गावाला गेलाय ना कोरोनाच्या भीतीने, तो अजून आलेलाच नाहीये. अरे फोन करायला भीतो. त्याला वाटतं फोन करून कोरोना होईल का काय. ससा आहे कारखान्यात, म्हणजे ससा आहे भित्रा ससा.
हा, अंगावर पान पडलं ना झाडाचं तरी आभाळ पडल्यासारखं पळापळ करायला लागतो तो. शुभ्रा आली काय? चला आवरा रे, पटापटा पटापटा आवरा, चला चला. कारखानी ससा आणि तू कोण? घाबरलास ना शुभ्रा आली म्हटल्यावर? अरे सीन आहे सीन, कधी लचका तोडून सांगता येत नाही. आवरा पटापटा आवरा, नाही तर खाऊन राहिले आपल्याला. चला एक ग्लास ठेव तिकडे, तिकडे बाटल्या ठेव. अरे बाटल्या घे आधी, बाटल्या घे. दोघही घरात आहात, एक जण दरवाजा उघडायला येत नाहीये. काय सोहम? काय आहे हे सगळं आणि कोणी केलंय? आपल्याकडे दुसरं कोण आहे? एकच माणूस. नाही म्हणायचं डेअरिंग नाही त्याचं. एक दिवस मी बाहेर गेले नाही तर घराची ही अवस्था करून ठेवली आहे सगळ्यांनी. काय रे? माफ करून टाक त्याला, गरीब बिचारा भोळा माणूस आहे, माफ करून टाक. हे बरं आहे, तो तुमचा नातू आहे म्हटल्यावर त्याला माफ करायचं. आणि हेच जर तुमच्या नात सुनेने केलं असतं तर माफ केलं असतात का? आपण विचार केला असता नाही करत जाते, विचार केला असता आपण. हो केलं सुद्धा असतं. सोहम, काय आहे हे सगळं? किती पसारा करून ठेवलायस तू? कोण आवरणार आहे आता? आपण आवरूया ना नंतर. आपण नाही, तू. गेली विकेट. आणि तुझ्या बरोबर ज्यांनी ज्यांनी पिझ्झा खाल्लाय त्या सगळ्यांनी हे आवरायचंय. कारण मी आता काहीच करणार नाहीये. मी किचन मध्ये जाणार आणि स्वयंपाक करणार आहे. त्यामुळे इथे ज्यांनी ज्यांनी पिझ्झा खाल्लाय त्यांनी ते सगळे टिश्यू पेपर्स, पायाखाली पडलेले कागदाचे बोळे, हे सगळं आवरून टाकायचंय. तुमची पार्टी मला महागात पडली आजोबा. केलंच ना, आता भोग कर्माचे फळ भोग आपल्या. सोहम, मी असं म्हणाले की तुझ्या बरोबर ज्यांनी ज्यांनी पिझ्झा खाल्लाय त्या सगळ्यांनी सुद्धा आवरायचंय. अपराधी उठला, सच्चा बाण. अरे चालला कुठं झोळी घेऊन? अरे अरे हे बघ दत्ता, आसावरी असती ना तर नक्की थांबलो असतो. काय आहे, तिने बिचारीनी जे जे पाहिजे ते आणून दिलं असतं. शुभ्राच्या राज्यात नको रे बाबा. हे आसावरी आली ना शिमल्याहून की येतो मी. जरा काम आहेत मला. मी काय काम आहेत काका? काय एक काहीतरी महत्वाचं काम आठवलंय मला. दत्ता तू पिझ्झा खाल्ला, आता करून घ्या तू लवकर सगळं. ते तू भेटच मला पुढच्या वेळेला. वहिनी, कुर्ता छान मिळाला ना दादांसाठी घेतलेला? शोभून दिसेल, एकदम एकदम रुबाबदार दिसतील दादा. अगं तुला काय सांगू, यांना तर काय काही शोभून दिसत. त्यांचा पूर्वी काय रुबाब होता तुला माहित नाही मधू. अगं सतत माणसं गोळा असायची त्यांच्या अवतीभोवती. बायकांचा तर असा गराड पडलेला असायचा ना. काय सांगता वहिनी? अगं खरंच मला तर खूप लाज वाटायची बाई. मला वाटायचं लोक काय म्हणतील, या असल्या छान रुबाबदार माणसासोबत ही असली कसली बायको, काही विचारायचे माझ्या मनात. काहीतरीच काय वहिनी, तुम्ही किती छान दिसता. म्हणजे ना तुम्ही दोघं एकमेकांना शोभून दिसतात. मला तर वाटतं ना तुमच्यासारखी जोडी या जगात कुठं बी नसेल. हा खरंच मी खूप भाग्यवान आहे ग मधू, मला ह्यांच्यासारखा नवरा मिळाला. दादा खूप भाग्यवान आहेत, त्यांना तुमच्यासारखी बायको मिळाली.
सावकाश हा, सांभाळ बाई. हा. रिक्षा आली बघ, रिक्षा आली. थांब थांब. रिक्षा रिक्षा रिक्षा. वहिनी, अजून एक कुर्ता घेतलाय ना आजोबांसाठी. ते उद्या येणार आहेत का कार्यक्रमाला? नाही ग बाई, आता बाबांची भेट कधी होईल कोण जाणे. होईल तेव्हा होईल, पण तरी आमच्या आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या महत्वाच्या प्रसंगी बाबांची आठवण असायला पाहिजे ना, म्हणून घेतला. ठेवून देईन माझ्याच जवळ, आणि काय करणार. रिक्षा रिक्षा रिक्षा. दादा थांबा ना. आसावरी, आसावरी. आसावरी. आसावरी होती. अरे एकाच जागी काय पुसतोयस? पलीकडे बघ, पलीकडे बघ, माझ्या डोळ्याने बघ. चला चहा तयार आहे. आई ग, हा आई, कंबर अक्षरशः मोडलं रे बाबा. प्रचंड काम केलं मी. ओ हो, प्रचंड काम केल्यानंतर चहा म्हणजे अमृताचा भास. तुला माझे अनेक आशीर्वाद आहेत. सोहम, आजोबांनी काम केलं? सगळी कामं मीच केली आहेत. ते उभं राहून दमले आहेत. काय बोलस तू? परत बोल. काही नाही आजोबा. मोठ्याने बोल. पुटपुटतोयस का? माझी वाद घालतोस तू? अरे तुझ्याकडून काम करून घेणं हे सुद्धा फार मोठं काम आहे. भले शारीरिक त्रास नाही झाला, पण मानसिक त्रास अनेक यातना झाल्या मला. तुझ्याकडे एखादं यंत्र असेल ना मोजमापन करण्याचं मानसिक त्रासाचं, तर ते मला आणून दे. मी छातीपाशी धरतो, मग त्याला घर 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 फिरेल इतकं. आजोबा घे, थोडस काम केलं तर चहा पी आता. अप्रतिम चहा. अरे चा, आता माझा फोन वाजतोय. काय रे, कुठे आहे फोन? कुठे आहे? माहित नाही आजोबा. अरे उलटी काय उत्तर देतो? शोध ना. आजोबा तुमच्या खिशातच आहे फोन. माझ्या? अरे इथं कसं काय आला? सांगायचं नाही का मला बेटा? हा दात्या. हॅलो, बोला दात्या. काय रे, काय विसरलंस का काय? अरे विसरलो नाही रे दत्ता. अरे आता मी आसावरीला बघितलं रस्त्यात. काय? त्या एका कुठल्या तरी बाई बरोबर रिक्षातून गेली ती. तुला आसावरी दिसली? अरे तू बरायस ना दात्या? तुला कधीपासून भासवायला लागले? अरे तुला त्या सोडा वॉटरच्या बाटल्याचा चष्मा घातल्याशिवाय समोर काही दिसत नाही? अरे मला सांग, तू चष्मा घातला होतास का? चष्मा मी लावला होता का नाही मला आता आठवत नाही रे. त्यावेळेस मी लावला होता की नाही ते. बघितलं, चष्मा घातला किंवा नाही हे सुद्धा तुला आठवत नाही. अरे माझ्या आसावरी त्या चप्पल चोर बरोबर शिमल्याला गेली आहे. तिथं असणार ती. तू भलत्याच बाईला बघितलं असशील. चष्मा घातला नव्हता ना, मग म्हणून. असेल असेल. हा, मी कदाचित दुसऱ्याच बाईला बघितलं असेल. ठीक आहे रे. बघितलं, हा दात्या म्हातारा झालाय. आसावरी दिसली म्हणतो.
चष्मा घातल्याशिवाय त्याला काहीही दिसत नाही. आंधळा एक नंबर. चला मी चहा घेतो, शांत बसतो आणि चहा घेतो. हा हे काय आहे सगळं? जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या पाणीपुरीवाला. आज आता नव्याने जगू लागलो. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या नाजुक छान आहे ना? अहो हे कधी केलं सगळं तुम्ही? आपल्या भेटीपासूनचे सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. आठवतं शुभ्राच्या मंगळागौरीच्या दिवशी चक्क पाणीपुरीवाला बनून आला होता तुम्ही, आणि त्या गायकाला बोलवून त्याच्या घरात माझ्यासाठी तुम्ही ये राते ये मौसम नदी का किनारा हे माझं अतिशय आवडतं गाणं गाऊन घेतलं होतं. माझ्यासाठी आयुष्यात खरंच असं कोणी कधीच केलं नव्हतं. माझा वाढदिवस सुद्धा आयुष्यात फक्त तुमच्यामुळे पहिल्यांदा साजरा झाला. बाबा किती चिडले होते त्या दिवशी, आठवतोय? बापरे की घाबरून गेले होते ना मी. आठवतंय, सगळं आठवतंय. आपला लग्नाचा दिवसही चांगलाच आठवतोय. तू म्हणाली होतीस तर बाबा आले नाही तर मी मुळे लग्नच करणार नाही, आणि चक्क घरी जायला निघाली होती. खरे पण सांगा ना, बाबांच्या आशीर्वादाशिवाय मी लग्नासाठी कशी उभी राहू शकले असेल? उद्या आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे म्हणून तुम्ही आजपासूनच सगळी तयारी केली आहेत का? आसावरी ही फक्त सुरुवात आहे. अजून खूप सरप्राईजेस आहेत तुझ्यासाठी. आसावरी मला तुला आत्ताच सांगावं असं वाटतंय की उद्या मी तुझी आणि दत्ताजींची भेट घडवणार आहे. पण नको, हे मी तुला सरप्राईजच देणार. उद्या दत्ताजींची भेट झाल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा आहे. सोहम, ऐक ना, आपण आजोबांना सांगून टाकूया का की आपण आईंची आणि त्यांची भेट घडवणार आहोत? आता आणखी किती वेळ लपवून ठेवणार यार? बरोबर आहे तुझं. काय खुसबुस चालली तुम्हा दोघांची? काय मला सांगा, माझ्यापाशी लपवाछपी चालायची नाही. आज दोघे एकदम गुडघ्यावर. काय भानगड? काय काही भानगड नाही आहे आजोबा. एक आनंदाची बातमी आहे. ते काय सांग ना मग. का उत्सुकता ताणतोस माझी? पटकन बोल. आजोबा, आई आणि सर उद्या सिमल्यावरून परत येत आहेत. तुमची आणि आईंची भेट होणार आहे. काय सांगतेस? असं रे ते? अरे वा वा, तू एक काम कर, तू आपल्या देवासमोर साखर ठेव. जा जा जा, जाऊ कर.
आणि तू गाडीची वेळ बघितलीस? स्टेशनवर वेळेवर पोचा, त्यांचा खोळंबा करू नका, कळलं का? हा. अरे किती दिवस वाट बघतो मी या भेटीची.